तर नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे की कोणता शेड बेस्ट आहे. तर चला बघू. हा जो तुम्हाला शेड समोर दिसत आहे हा आपला स्वतःचा शेड आहे, जो आपण कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये कसा तयार केला आहे याचा व्हिडिओ संपूर्ण आपल्या चॅनलवर आहे. हा बघा, हा टिनाचा शेड आहे आणि याच्याबद्दल आपण बोलू. आणि हा आहे एलिवेटेड शेड. याचा व्हिडिओ आपण नंतर घेऊ. आज फक्त साधा शेड आणि टीन शेड या दोनच शेडवर बोलू. तर चला पहिला विषय आपण घेऊ. तर सीझननुसार घेऊ. पहिले घेऊ उन्हाळा. तर उन्हाळ्यामध्ये जे आहे तो साधा शेड थंड राहते आणि टिनाचा शेड जे आहे तो उष्ण राहते. आणि दुसरं जर टॉपिक बघितलं तर वातावरण जे आहे ते साध्या शेडमधलं थंड असते, त्यामुळे शेळ्या आतमध्ये बसतात आणि टिनाच्या शेडमध्ये शेळ्या बाहेर बसतात. नंतर जे उन्हाने जे आहे ते ताडपत्री जे आहे ते खराब होऊ शकते, मात्र टिनाला कोणताही पर्याय होत नाही. तर यासाठी साधा शेड बेस्ट राहू शकतो उन्हाळ्यामध्ये. तर आता बघू आपण पावसाळा. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही बघत आहात की पावसाळ्यात पाणी गळण्याची शक्यता ही साध्या शेडमध्ये जास्त असते, टिनाच्या शेडमध्ये शक्यता कमी असते. नंतरचा विषय आहे की हवेने जे आहे ते साधा शेड उडण्याची भीती असते, मात्र टीन शेड हा थोडाफार जास्त काळ टिकू शकतो साध्या शेडच्या मुकाबले. आणि जर समोरचं बघितलं तर ताडपत्रीवर जे आहे ते पाणी साचून राहण्याची भीती असते, मात्र टिनावर कोणतंही पाणी साचून राहत नाही. तर पावसाळ्यामध्ये हा टीन शेड बेस्ट राहू शकतो माझ्या तरी मते. आता समोर बघू आपण हिवाळा. तर हिवाळ्यामध्ये जे आहे ते वातावरण थंड असते, तर पालीवर सुद्धा जे आहे ते दवबिंदू तयार होतात आणि टिनावर सुद्धा जे आहे ते दवबिंदू तयार होतात. ड्रॉपलेट्स खाली पडत असतात. आणि जर समोर बघितलं तर साधा शेडसुद्धा थंडीला रोखू शकत नाही आणि टीन शेडसुद्धा थंडीला रोखू शकत नाही. थंडीला रोखण्यासाठी फक्त स्लॅबचा शेड हा कामी पडतो. जर तुमचा बजेट असेल तर स्लॅब बांधा, किंवा मग या दोन शेडपैकी कोणताही एक शेड तुम्ही बांधू शकता. जर तुमच्या पद्धतीने सांगा तुम्हाला यापैकी कोणता शेड आवडला, कोणता शेड तुमच्या हिसपात बसतो, कोणता शेड तुमच्या बजेटात बसतो, तर सांगा. आणि आपण समोर जे आहे तो साधा शेडचं टीन शेडमध्ये रूपांतर करणार आहोत. त्याचासुद्धा एक नवीन मॉडेल आपण घरी तयार केलेला आहे, तर त्याचासुद्धा व्हिडिओ समोर येईल. तर तुम्ही चॅनलवर राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा.